नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. काँग्रेस राष्ट्रवादी संपुष्टात, शिवसेना ठाकरे गटही पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही. भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. तामिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडता येणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काळाराम मंदिरात घेतले दर्शन. कालच्या त्या वक्तव्याविषयी व्यक्त केली दिलगिरी. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. काँग्रेस संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील संपलेला आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलंय. जालना येथील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती, परंतु त्यांच्या वागण्यामुळं, व्यवहारामुळं त्यांच्या विचारांपासून लोक दूर गेल्याचं दानवे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या समुद्रावरच्या उचलता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन झालंय. या सागरी पुलाच्या उभारणीसाठी 550 कोटी रुपयांचा खर्च आला असून वेल्डिंगच्या सांध्याचे जोडणी तंत्र वापरून हा पूल उभारलाय. यावेळी पंतप्रधानांनी या पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला तसेच या पुलावरून जाणाऱ्या रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवलाय. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राज्यभरात शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी बांधावर गेले होते. आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील. परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणायला लागले ह्या महाराष्ट्राचं आणि ह्या शेतकरी बांधवांचा आपल्या महाराष्ट्रातल्या. तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्यासाठी लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही. अहो माणिकराव कोकाटे साहेब, शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिसलेला आहे, निसर्गाकडनं सुद्धा. आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमीभाव व्यवस्थित मिळत नाही, त्याला किंमत व्यवस्थित मिळत नाही. हे तुमच्या सरकारमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणीत आला महाराष्ट्रातला, हे विसरू नका तुम्ही. आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकरी तुम्ही क्रूर चेष्टा करताय, जरासं तुम्हाला काय वाटत नाही? न्यायालयाने तुम्हाला चपराक दिले तरी पण तुम्हाला ह्या मंत्रिमंडळात घेतलेला आहे. ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा ह्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रामनवमी निमित्त काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रार्थना केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी कालच्या वक्तव्यावर दिलगिरी देखील व्यक्त केली. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं कोकाटे म्हणाले. आज या ठिकाणी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे. तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला। शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्यात गुणात्मक बदल घडविण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरलाय, असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलंय। पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळांना बक्षीस वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत गावडे यांच्यासह पुरस्कारप्राप्त तालुक्यातील शाळांचे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी शाळा व्यवस्थापन संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधान करत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा बीडमधील शेतकऱ्यांनी आरोप केलाय। शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी स्वतःच्या खिशातून देणार आहात का? त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसोपचारासाठी पुणे येथील येरवडा या ठिकाणी भरती करण्यात यावे अशी मागणी करत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील शेतकऱ्यांनी मोठा आक्रमक आंदोलन केले। त्यांच्या मानसोपचारासाठी लागणारा वैद्यकीय मदत निधी गोळा करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवणार असल्याचं डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटलंय। किंवा ताई त्यांना काय माहिती असणार आहे, आणि जे काही त्यांना पैसे कर्जमाफी करणार आहेत ही त्यांना घरातून थोडीच द्यायची त्यांना, आणि असे वारंवार ते चर्चा करतात की शेतकऱ्यांचं असं झालं तसं, त्यांना काय असं वेळ लागला आहे काय? एकंदरीत जर पाहिलं आपण तर असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की ती वेळ लागेल का, त्या शेतकरी म्हणून लिंबागणे ग्रामस्थ जे आहेत की पैसे गोळा करून बाबा त्यांच्या औषधोपचारासाठी की त्यांना मानसोपचार तज्ञाकडे पुण्याला न्यावं, येरवड्यामध्ये न्यावं, त्यांचे औषधोपचार करावे, यासाठी एक आंदोलन म्हणून एक मदत मागतो त्यांच्यासाठी, तुम्ही मदत काय देता? जालन्यात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। शहरातील भाजप संपर्क कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्षांनी ध्वजारोहण करून भारत मातेची पूजा केली आहे। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा भाजपकडून जालन्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्यानुसार भाजप जिल्हा कार्यालयात सर्वप्रथम ध्वजारोहण करून भारत मातेची पूजा करण्यात आली। यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊयात, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा संपूर्ण देशभरात साजरा होतोय. भंडाऱ्यातही रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा शहराचा आराध्य दैवत असलेल्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात हा श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती ठेवून महिलांनी पाळणा गीत गात प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. प्रभू रामचंद्रांच्या स्तुतिगीत, भजन, रामायण आणि आध्यात्मिक पठणाचा कार्यक्रम मंदिरात पार पडतोय. हर्षोल्लासात पार पडलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सव सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होती. राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा आराखडा निश्चित करण्यात आला. त्या अनुषंगानं यवतमाळ महानगरपालिका अंतर्गत रोखपाल विभाग इथं पिंक महिला कक्षाची स्थापना करण्यात आली. सदर कक्षाचं उद्घाटन आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कक्षाद्वारे महिलांकरिता माहिती, समस्यांचे निराकरण, मदत इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदर महिलांनी मनपातील पिंक महिला कक्षांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील एका शेतकऱ्याला विषारी कोब्रा जातीच्या नागानं दंश केल्याची घटना घडली. यावेळी तात्काळ प्रसंगावधान साधून संबंधित शेतकऱ्यानं विष बाहेर फेकून काढलं आणि त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी जिल्हा रुग्णालयामध्ये कोब्रा जातीच्या सापाला पकडून देखील आणण्यात आलं होतं. माणिक मारुती ढाकणे असं या व्यक्तीचं नाव आहे. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालल्यानंतर त्याला माझी जिद्द होती त्याला काढायची, धरून काढला, तिथंच वीस काढलं, त्याचं चक्कर फिरायला लागलं होतं मला तिथंच जागेवर. तिथंच वीस तोंडानं काढलं, तिथंच फेकलं, पाणी कापलं थोडं, तिथं काय झालं डायरेक्ट पीठ घातली. तर ते लोक म्हणले भीक लागली, म्हणजे जावा दवाखान्यात म्हणले. काय नाव आहे तुमचं आणि कोणत्या गावात घडलं? माणिक मारुती ढाकणे, राहणार जाम, तालुका शिरूर, जिल्हा बीड. माणिक ढाकणे. हो, माणिक मारुती ढाकणे. किती वाजता घटना घडली? ही घटना तरी एकच्या दरम्यान. कोणत्या जातीचा साप आहे? तो कोब्रा आहे ओरिजिनल. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.